हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली माथेरानला पोचलेले असतात. आता सकाळ सकाळी ते रिसॉर्टमध्ये आले आहेत आणि तिथे त्यांना ते रिसॉर्टचे मालक म्हणजेच विशू काका भेटलेले आहेत आणि त्यांचे स्वागत करून ते त्यांना त्यांच्या रूमकडे घेऊन जात असतात. अर्जुन सायलीच्या रूम नंबर 205 असतो आणि हे प्रियाला माहीत असतं, म्हणून ती त्यांच्या रूमच्या बाहेर उभं राहून अर्जुन सायली काय बोलत आहेत हे ऐकत असते. पण तिला माहीतच नसतं आतमध्ये कोणीच नाही ते. मित्रांनो, आता प्रियाने इथे माथेरानमध्ये येऊन लुकच चेंज केलेला आहे. आता इकडे अर्जुन सायली रूमकडे येत असतात. इतक्यात प्रियाला कोणीतरी हाताला धरून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. मग प्रिया त्याच्यावर चिडून म्हणते, कोण आहेस तू? इथं का घेऊन आला आहेस? मग तो माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही मला ओळखलं नाहीत का? साक्षी मॅडम बोलल्या होत्या की माझा फोटो तुम्हाला पाठवला आहे. एवढ्यात प्रिया म्हणते, हो हो आठवलं, तू जॉन आहेस का? तर तो म्हणतो, हो मीच. इथं वेटर म्हणून काम करतो. आता तुमच्या ड्युटीला आहे, तुम्ही सांगाल ते काम करणार. मग प्रिया चिडून म्हणते, अरे मग असं खेचत का आणलंस? नीट सांगता येत नाही? मग तो जॉन म्हणतो, सॉरी मॅडम, पण तुम्ही त्या गेस्ट रूमच्या बाहेर होता, पण ते दोघंही आत नव्हते. ते आमच्या सरांसोबत रूमकडे येत होते. तुम्ही पकडला गेला असता म्हणून मी असं. खरंच सॉरी मॅडम. मग प्रिया म्हणते, ठीक आहे, माफ केलं तुला. तसा तू कामाचा माणूस वाटतोयस. साक्षीने सांगितलेलं सगळं मॅनेज केलं आहेस ना? तर जॉन म्हणतो, हो हो, साक्षी मॅडम बोलल्या की पुढचं सगळं काम तुम्हीच सांगणार आहात. तर प्रिया म्हणते, हो, ऐक आता नीट. आणि प्रिया त्याला सांगते. तर जॉन म्हणतो, डोंट वरी मॅडम, काम होऊन जाईल. मग प्रिया म्हणते, बघत काय उभा आहेस, चल निघ. आता इकडे सायली व अर्जुनला घेऊन विश्वनाथ सर रूममध्ये येतात. ते सांगत असतात की प्रताप आणि मी एकाच शाळेत होतो. मी नंतर पनवेल सोडलं, पण ती मैत्री टिकली ती आजपर्यंत. माझ्या बायकोचं आणि कल्पना वहिनीचं खूप छान जमतं बरं का? मग अर्जुन म्हणतो, हो हो, खूप छान. तर सायली अर्जुनकडे बघत असते. आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो की हे डॅड आणि मम्माचे रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असणार आहेत. म्हणजे आता यांनाही पटायला पाहिजे की आम्ही खरे नवरा बायको आहोत ते. मग विश्वनाथ सर म्हणतात, अरे तुमची रूम बघितली का रे? इथला व्ह्यू खूप छान आहे आणि माथेरानला आल्यानंतर तुम्हाला इथला निसर्ग सौंदर्य दिसणारच. बी कम्फर्टेबल. नाही, प्रतापचा मुलगा आहे म्हणजे माझाच मुलगा आहे. सुनबाई, कोणताही संकोच करायचा नाही. तुमचं हक्काचं हॉटेल आहे. मग सायली मान डोलावून हो म्हणते. मग विश्वनाथ सर म्हणतात, तुम्हाला आता जास्त डिस्टर्ब करत नाही, बाय, एन्जॉय किड्स, असं म्हणतात आणि निघून जातात. आता अर्जुन हसत हसत थँक्यू म्हणतो. विश्वनाथ सर गेल्यानंतर अर्जुन दरवाजा बंद करतो आणि सायली आणि अर्जुन आतमध्ये येतात. तेव्हा सायली म्हणते, बापरे, हे काका तर आईबाबांचे खूप चांगले मित्र निघाले. तर अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे आता आपणाला जास्त सावध राहावं लागणार आहे. आता रूममध्ये कॅन्डल्स लावलेल्या पाहून आणि रूम डेकोरेशन केलेलं पाहून सायलीला मात्र घाम फुटतो. मग अर्जुन लाईट लावतो. रूम डेकोरेशन पाहून दोघेही घाबरतात. मग सायलीला पाहून अर्जुन म्हणतो, किती छान केलं आहे. आता सायली मात्र घाबरून रडायलाच लागते. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही थोडा वेळ बाहेर, मी हे सगळं आवरून घेतो आणि मग तुम्ही या. मग सायली बाहेर जाते आणि अर्जुन रूममध्ये लावलेले फुगे, मेणबत्त्या, फुलं काढून टाकतो आणि रूम क्लिअर करतो. मग सायलीला आतमध्ये बोलवतो. सायलीला रूमकडे बघायला सांगतो. मग सायली रूमकडे बघते आणि हसते. अर्जुन मात्र, झालं आता तुमच्या मनासारखं, बी कम्फर्टेबल, असं म्हणतो. मग सायली मान डोलवून हो म्हणते. मित्रांनो, आता चैतन्य घरी एकटाच बसलेला असतो आणि तेवढ्यात बेलचा आवाज येतो. तो दरवाजा उघडतो तर त्याला फक्त बाहेर ठेवलेली बॅगच दिसते. कोणीही व्यक्ती दिसत नाही. तो आश्चर्याने पाहतच असतो. इतक्यात पाठीमागून साक्षी येऊन त्याला मिठी मारते. त्याला स्वीटहार्ट असं म्हणते. चैतन्य म्हणतो, साक्षी, इतक्या रात्री? मग साक्षी म्हणते, का तुला भेटण्यासाठी व्हिजिटिंग कार्ड लागतं का, की वेळ घ्यावी लागते? तर चैतन्य म्हणतो, असं काही नाही गं, आणि माझ्या घरी बॅग घेऊन यायला पण मनाई नाही, पण तरीही विचारतो, बॅग का आणली आहेस? मग साक्षी म्हणते, अरे तुला बेसिक गोष्टी पण कळत नाहीत का? तुझ्याकडे मला देण्यासाठी अजिबात वेळ नाही आणि कधी भेटायचं असेल तर
तू बिझी आणि तुझ्या ऑफिसमध्ये पण मी येऊ शकत नाही. मग काय, ही साक्षी शिकरे स्वतःच आली तुझ्या घरी राहायला तुझ्याबरोबर. आता हे साक्षीचं बोलणं ऐकून चैतन्याला मात्र जरा आश्चर्यच वाटतं. आता इकडे रूममध्ये सायली व अर्जुन विचार करत बसलेले असतात. इतक्यात एक फुगा फुटून मोठा आवाज येतो. मग दोघेही घाबरतात. अर्जुन उठून उभा राहतो. इतक्यात सायली दचकते. मग अर्जुन तिला म्हणतो, किती घाबरताय, काय झालं? मी तोच अर्जुन सुभेदार आहे जो अन्नपूर्णा निवासमध्ये राहतो. मी तुम्हाला खाणार नाही, सो शांत रहा. आणि अर्जुन म्हणतो, तुम्ही जाऊन फ्रेश होऊन या, मग मी फ्रेश होईन. नंतर जेवण ऑर्डर करू. भूक लागली ना, मी लांब बसतो, तुम्ही फ्रेश होऊन या. मग सायली बॅग घेत असते. मग अर्जुन उठतो आणि सायलीला लांब उभं राहायला सांगतो आणि बॅग उचलून ठेवून परत जाऊन बसतो. तर मित्रांनो, सायली खूप घाबरलेली आहे. ती बॅगमधून टॉवेल घेते आणि फ्रेश व्हायला जाते. बाथरूम बघून ती खूपच घाबरते आणि बाहेर येते आणि म्हणते, मला इथं राहायचंच नाही असं म्हणते आणि रडते. मग अर्जुन म्हणतो, काय झालं, कोणी आहे का बाथरूममध्ये? तुम्ही रडायला का लागला आहात? थांबवा रडणं, मी बघून येतो. आणि अर्जुन जातो. अर्जुन बाथरूममध्ये जातो तर तिथं कोणीच नसतं. बघून बाहेर येतो तेव्हा सायली त्याला म्हणते, बघितलं ना? तर अर्जुन म्हणतो, हो बघितलं, नॉर्मल आहे, काहीच नाही आतमध्ये. तर सायली म्हणते, नाही नाही, हे नॉर्मल नाही. मला ना कुसुमताईने सांगितलं तेव्हा कळायला पाहिजे होतं. असंच होणार इथं सगळं. मग अर्जुनही म्हणतो, असंच म्हणजे काय? प्रॉब्लेम काय आहे ते तर सांगा. तर सायली म्हणते, मला इथं राहायचंच नाही. सायली रागाने बॅग उचलत असते पण तिला बॅग काही उचलत नाही. मग अर्जुन म्हणतो, हो हेवी आहे ना बॅग. तरीही बॅग ओढत जायला सायली निघते. तर तिथे विश्वनाथ सर येतात. त्यांना पाहून सायली आणि अर्जुन दोघेही घाबरतात. मग अर्जुन नेहमीप्रमाणे सायलीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सायली सॉरी, मी ऑनलाईन मीटिंग्स, फोन कॉल्स किंवा लॅपटॉप हातात पण घेणार नाही. म्हणून माझी बायको चिडली आहे असं तो विशू काकांना सांगतो. तर विश्वनाथ सर म्हणतात, अरे इथं कोणी ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करतं का? इथं मात्र मी सुनबाईच्या पक्षात आहे. मग अर्जुन विश्वनाथ सरांच्या सांगण्यावरून सायलीची माफी मागतो. तिचा हातात हात धरून म्हणतो, बायको मी आता कामाचा विचारसुद्धा करणार नाही, प्रॉमिस. मग विश्वनाथ सर हे बघून हसतात आणि वा 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 म्हणतात. मग ते म्हणतात, मी तुम्हाला सांगायचंच विसरलो की मी तुमच्यासाठी उद्या सकाळी ब्रेकफास्ट प्लॅन केला आहे. फक्त दोघांसाठीच, बाकी काहीही डिस्टर्ब नसेल. तर अर्जुन म्हणतो, अरे वा. मग विश्वनाथ सर म्हणतात, मी आता तुम्हाला डिनर रूममध्येच पाठवून देतो कारण मला माहीत आहे तुम्हाला आता रूममधली प्रायव्हसी सोडायची नाही ते. आणि सुनबाई, लॅपटॉपकडे वळून जरी बघितलं ना तरी तू मला सांग, हा सासरा तुझ्या या नवऱ्याला चांगलाच बघून घेईल. मग विश्वनाथ सर निघून जातात. मग अर्जुन पटकन दरवाजा बंद करतो आणि सायलीला म्हणतो, काय चाललंय तुमचं? तुम्हाला काही माहीत आहे का? केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता. ते विशू काकांनी फोन करून सगळं मम्माला आणि डॅडला सांगितलं असतं. मग सायली गप्प बसते आणि तिला खूप रडू येतं. मग अर्जुन म्हणतो, आपण घरी जायच्या आत त्यांना कळलं असतं की आपण खरे नवरा बायको नाहीत ते. काय प्रॉब्लेम आहे तुमचा, सांगा प्लीज, असं ओरडतो. मग अर्जुनचं ओरडणं ऐकून सायलीला खूपच रडू येतं आणि ती मोठ्याने रडते. हे बघून अर्जुन तर गोंधळून जातो आणि सायलीला रडू नका असं म्हणतो. सॉरी म्हणतो. आता तर सांगा बाथरूममध्ये काय प्रॉब्लेम झाला ते. मग सायली म्हणते, बाथरूममध्ये सगळी दारं काचेची आहेत, तिथून सगळं दिसतंय. आणि ती मोठ्याने रडते. आता उद्याच्या भागामध्ये बघू अर्जुन काय करतो ते. मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली फिरायला गेलेले असतात. तिथे सायलीचा तोल जातो आणि ती पडत असते आणि हे प्रिया सगळं लांबून बघत असते आणि तिला खूप आनंद होत असतो. आता बघू उद्याच्या भागामध्ये सायलीला अर्जुन कसा वाचवतो ते. आणि अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.